विधान परिषदसाठी आज उमेदवारी सगळे भरले जातात. काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे, काय महाविकास आघाडी म्हणून परवाच हर्षवर्धन सपकाळांची बैठक महाविकास आघाडी म्हणून झालेली आहे आणि जागा वाटप फायनल होऊन आमचे देखील फॉर्म महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी बघतोय. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना, मतदान मतं किती आहेत याच्यापेक्षा ही विचारधारेची लढाई आहे. भाजपच्या विरोधात, महायुतीच्या विरोधातली ही लढाई आमची आहे. त्यामुळे आम्ही सगळीकडे उमेदवार, मग उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा पवार साहेब राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, आम्ही तिन्ही ठिकाणी तिन्ही पक्ष या सगळ्या निवडणुका लढू. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊतांना उमेदवारी दिली आहे, मात्र त्या ठिकाणी शेकापचे बाबासाहेब देशमुख असतील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जात आहेत. अनुमोदक आणि सूचक देखील ते दोघ जण आहेत. अशा पद्धतीची स्थिती काय नाही, स्थानिक पातळीवर कदाचित त्यांनी त्या ठिकाणी जाणं पसंत केलं असलं तरी शेवटी पक्ष म्हणून त्यांना राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी व्हीप लागू झाल्यानंतर राहावं लागेल महाविकास आघाडीकडून. बाबासाहेब देशमुखांची विचारधारा, गणपतराव देशमुख साहेबांच्या पासूनची विचारधारा ही काँग्रेस किंवा या सगळ्या पक्षाची मिळणारी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ते आज गेले असले तरी मतदान त्यांना देतील अशी मला अपेक्षा नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. नागपूरच्या जागेवर काँग्रेसमध्ये काही नाही, ठीक आहे, उमेदवारीवरनं काही मागं पुढं होऊ शकतं, परंतु शेवटी लढण्याची तयारी असणं आणि या सगळ्या लढाईमध्ये उतरण्याची तयारी असणं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार हे झालेलं आहे. खूप वेळा दोन्ही पॅनलची नावं जी आहेत काही नाराजी सुरू झाली, तुमचा काय संपर्क सुरू झाला का नाराजी? नाही, आता सध्या पहिल्या टप्प्यावर गोकुळचे ठराव गोळा करणं हा पहिला टप्पा महत्वाचा आणि त्या टप्प्यामध्ये लोकांनी नियमाप्रमाणे योग्य माणसाचा ठराव करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवलेलं आहे. आणि एकदा ठराव गोळा झाले आणि ठराव जमा झाले, कारण की अजून भावकीतलं भांडण काय चाललंय आम्हाला माहित नाही. दररोज सकाळी आम्हाला नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळते. एक भावकी म्हणते बांधावरचं भांडण आमचं मिटलेलं आहे, बांध वाटलेला आहे. दुसरी भावकी म्हणते अजून मिटलेलं नाही, अजून वाटण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे हे भावकीचं भांडण लोकांच्या पुढे अजून चालू आहे. त्यामुळे आता किती संस्था रद्द होणार, किती संस्था राहणार, ह्या सगळ्यावर उद्या सगळ्या गोष्टी ठरतील. समविचारी नाव आपल्या आघाडीचं शेवटी आम्ही, तुम्ही बघितलं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून अगदी पुण्यापासून सोलापूर, सांगली, सातारा हा कोऑपरेटिव्हचा बालेकिल्ला राहिला. तिथं पक्षविरहित सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या म्हणून या संस्था टिकल्या. पक्षाचा लेबल घेऊन कधी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पायरी आम्ही चढलो नाही, गोकुळची पायरी आम्ही कधी चढलो नाही. त्यामुळं शेवटी ही 5.5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे. ती पक्षापेक्षा शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणारी असली पाहिजे अशी माझी. अशी तुमची भूमिका असली तर दुसऱ्या बाजूला सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन तुमच्या विरोधात आघाडीची मोड मानतायत. ते एकत्र असले तरी दूध उत्पादक माझ्या बाजूने असणार आहे, कारण की त्यांना जो शब्द आम्ही दिला होता 2 रुपयाचा 14 रुपये दरवाढ या ठिकाणी दिलेला आहे आणि तेही नाकारू शकत नाही. गेल्या आपण 2-4 महिन्यात एवढ्या तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्हाला जर गळ्यात गला घालायचाच होता तर मग आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचा मत आहे. म्हणजे मी म्हणलं तसं भावकीचं अजून मिटलेलं नाही का मिटलंय हे माहीत नाही. त्यामुळे ते ज्यावेळी पॅनल होईल, प्रत्यक्ष निवडणूक लागेल, त्याच वेळी सगळ्या गोष्टी पुढे येतील. सर, एका बाजूला माहितीचं भेटलंय म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला अशाच एका याच्यावर लाल प्रमाणपत्रावर महायुतीमधीलच काही घटक तो मुद्दा समोर आणतायत. माझा मूळ उद्देश काय पाहिजे की गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे, यासाठी कोण प्रायोरिटी देणार आहे? 5.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही दर 10 दिवसांना 80 कोटी रुपये देतो. हे शेतकऱ्यांचं, या जिल्ह्याचं अर्थकारण हे ऊस, शेती आणि उद्योग या 3 विषयावरचा. ऊस आणि दूध हा महत्वाचा घटक या जिल्ह्याच्या अर्थकारणावर आणि मग तो सुरक्षित ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी. गेल्या 5 वर्षात पाहायला गेलं तर गोकुळला चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला, SIT स्थापन करून त्या संदर्भातल्या काही चौकशा करण्याचा प्रयत्न झाला.
एकूणच नेमकं मग 5 वर्षात काय चालू होतं नाही, सरकार? नाही, माझं म्हणणं काय की ती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही काय केलं का? तुम्ही महायुतीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलात. महायुतीचे चेअरमन झाल्यावर ते सगळे चालू झाले. म्हणजे त्यांच्यातल्या भांडणाचं दुसऱ्या गोष्टीवर होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. हलाल सर्टिफिकेट गोकुळच्या काळात धक्का पोचला असं वाटतंय. माझा मी म्हणलं तसं केलं काय आहे की हे वाद निर्माण करण्यामध्ये कुणाचा काय उद्देश आहे मला माहिती नाही. परंतु माझी भूमिका मी काय सांगतो की बाबा 5.5 लाख शेतकऱ्यांचं जीवनमान याच्यावर अवलंबून आहे. त्याला प्रायोरिटी माझी भूमिका असते. तर ह्या शेतकऱ्यांची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण सोशल मीडियावरती बायकॉट गोकुळ अशा नाही, पद्धतीने मला कॅम्पेन वाटतं चालू ते करणं संयुक्तिक नाही आहे असं माझं मत. बायकॉट गोकुळ करणं संयुक्तिक नाही. एकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र प्रकाश बेलवाडे म्हणतायत ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू होती आणि बेकायदेशीर आहे. आता चंद्रकांत दादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण एकूणच तर महायुती एकत्र लढणार म्हटल्यानंतर त्यांच्यातच एकटी स्पर्धा आहे की बरेच जण नाराज होणार अशी स्थिती आहे. काही जणांनी काही अंदाज लावून तुमच्यापर्यंत काही संपर्क केलेला आहे का? आणि जर तसं कोण आलं तर आपल्या आघाडीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे. बरेच 2-3 महिने आता अजून गोकुळची निवडणूक सुप्रीम कोर्टातनं लागलेली आहे. परत त्याच्यावर काय होणार आहे चर्चा अशी आम्हाला ऐकायला मिळते काय माहित नाही. रणांगण जसं जसं येईल तसं तसं मोरे ॲटिट्यूडली आत्ताच सगळे सांगण्यात पॉईंट नाही होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार हे एवढं कन्फर्म आहे. त्यात काही अडचण नाही. चंद्रजीत चालके नाराज त्या दिवशी होते कारण त्यांना बोलवणे असं त्यांची कार्यकर्त्यांची देखील स्टेटस वगैरे त्या दिवशी पाहायला मिळते. रात्री पालकमंत्र्यांनी भेट देखील घेतली असं समजते. कसं या मी सगळ्या मागचं पॅनेल करताना प्रत्येकाच्या घरी गेलो होतो. प्रत्येकाला सन्मान दिला होता. प्रत्येकाला बोलवून घेऊन पॅनलमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे जागा देण्याचं काम प्रकाश आंबेडकर असू दे, चंद्रजित नरके असू दे, संजय दादा आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकरांना पार्टी भेटायला गेलो आणि त्यांना भेटतो. राजेश पाटलांना भेटायला मी स्वतः गेलो. आमची भूमिका त्यावेळी होती सगळ्यांचा सन्मान ठेवून प्रत्येकाला देणं. तर त्यांनी ठरवायचं तुमचा सन्मान कुठं किती ठेवला गेला. तुम्ही म्हणताय की पक्षीय राजकारण आम्ही गोकुळमध्ये कधीच आणलं नाही. मात्र आता ज्या पद्धतीने विरोधकांची मोठ बांधली जाते, चंद्रकांत दादा तेच लीड करतात, त्याचे ठराव किती असेल तुम्हालाच माहिती. मात्र एकूणच ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर सरकारलाच कुठंतरी गोकुळवरती हस्तक्षेप करायचा किंवा शिरकाव करायचा दिसतोय. मुळात प्रशासक नेमण्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं की प्रशासक नेमू नका म्हणून. अशी चर्चा आहे. ते 22 वेळा त्यांचं ऐकलं का नाही मला माहित नाही अजून ऐकलं. मुळात चंद्रकांत दादांचा प्रशासक मंडळ करत असताना प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कुणाला तरी करावं अशी त्यांची भूमिका होती. ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही आणि अधिकारी नेमला प्रशासक म्हणून. नाही तर चंद्रकांत दादांचा प्रस्ताव वेगळा होता प्रशासक कुणाला नेमायचं. त्याचा उल्लेख मी आता करत नाही. तरी उद्याची गणित मला अजून माहीत नाही. त्यामुळं आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. त्यामुळं प्रशासक तुमच्याच काळात आला. महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा चेअरमन आहे, मग ही वांदी का लावली तुम्ही असं आमचं सातत्यानं माझं म्हणणं तेच आहे की बाबा या तक्रारी या सगळ्या गोष्टी कशासाठी या केल्या. ताबडतोब मुदत संपल्या निवडणूक लावायची होती. विषय सभासदांनी उत्पादकांनी निर्णय घेतला असता. भावकीचा उल्लेख आपण 2 ते 3 वेळा केलेला आहे. आपल्याला महायुती भावकी म्हणायचं की स्पेसिफिक कुठल्या भावकी होत्या? महायुतीतली भावकी सातत्यानं ती भावकी अजून वेळ आहे. सातत्यानं अध्यक्ष निवडीत देखील मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. आता सुद्धा महायुतीतील भांडण मिटवायला मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा. कुठेतरी गोकुळचा एक जिल्ह्यातले कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्याकडे जिल्ह्यातले नेते कुंकवत आहेत हे दर्शवतं. तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुंकवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही. या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष महाडिक साहेबांचं पॅनल होतं त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेलं मला तरी आठवत नाही. म्हणजे विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा सुशील कुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, कधी हस्तक्षेप केलेला आम्ही तरी ऐकलेलं नाही. परंतु आता जिल्ह्यातलंच नेतृत्व कुंकत असेल तर मग राज्याच्या नेतृत्वाला हस्तक्षेप करायला संधी मिळते. खरं तर लाडक्या बहिणींची केवायसी झाल्यामुळे 80 लाख महिला आहेत. हा एक कायदेशीर दरोडा टाकायचं काम मतासाठी सरकारनं त्या ठिकाणी केलं.
गरज सरो वैद्य मरो अशी परिस्थिती आहे. 80 लाख महिलांना तुम्ही पात्र कसं केलं? मग आमचं म्हणणं आहे की मग तुम्ही पात्र त्यावेळी केलं होतं, मग आता अपात्र का केलं? आता त्यांच्या मताची गरज नाही, तुम्हाला त्यांचं मतदान मिळालेलं, आता त्या महिलांची गरज नाही, म्हणून आता तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अपात्र करून त्यांना बाजूला काढ. मग पहिलं पात्र करून फक्त मतासाठी त्यांचा वापर तुम्ही या ठिकाणी केला. गरज सरो वैद्य मरो अशी जी म्हण आहे त्या पद्धतीनं या 80 लोकांच्या 80 लाख भगिनींना या ठिकाणी या सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे लाडके भाऊ 2 आता म्हणजे आता दादापूर्वी आता नाही आहेत आपल्यामध्ये, परंतु लाडके भाऊ जे वर्षभर चाललं होतं ते आता लाडक्या बहिणींना देखील लक्षात आले की भाऊ नेमका कसा होता. साहेब, पश्चिम बंगालची सत्तांतर झाली. आज ममता बॅनर्जीने एक बैठक घेतली होती. त्या दिवशी त्यांचे प्रमुख नेते आमदार खासदार यांना बोलावलं. त्यामध्ये केवळ 20च लोक त्या बैठकीवर होते. काय याच्यावर दाखवायचं भाजपचं पूर्ण त्या निवडून आलेलं नाही, भाजपचं तुम्ही एकूण गणित बघितलं तर स्वतःच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप सत्तेवर येऊ शकत नाही. हे काँग्रेस फोडणं, इतर पक्ष फोडणं हे या ठिकाणी असतं. आज आता त्यांचे 11 उमेदवार जाहीर झाले. उमेदवारांना बघितलं की आदल्या दिवशी प्राजक्त तनपुरे गेले आणि दुसऱ्या दिवशी तिकीट त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे एसटीचं सुद्धा तिकीट मिळत नाही, ते 8-10 दिवस आधी बुक करायला लागते. म्हणजे एसटीनं जायचं असलं तरी बुकिंग करायला लागते आम्हाला. आता विधान परिषदचं तिकीट 24 तासात मिळते भाजपमध्ये, कुठल्याही पक्षात नाही. याच्यापेक्षा किमया आणि आजचे दिन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी काय असू शकतात? हेच आजचे दिन आहेत भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी. ममता बॅनर्जींना पार्टी नाही प्रयत्न केला तरी शेवटी त्या तिथं खंबीरपणे या ठिकाणी लढा देतात. लोक त्यांच्यावर राहतील असं मला वाटतं. तर स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये जिल्ह्यात आता जबरदस्तीने काही ठिकाणी ते बसवलं जाते, घ्यायचं नाही, पण अशा ठिकाणी सुद्धा आता ते जबरदस्तीने बसवले जाते. वादावादीचे प्रसंग गावागावामध्ये जिल्ह्यातले अनेक घडताना दिसतात. मला विधान परिषदेमध्ये 2 वर्षापूर्वी हा विषय आला, त्यावेळी स्वतः ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही मीटर सक्ती आम्ही करणार नाही, ऑन द फ्लोअर सांगितलं. परंतु आता राज्यामध्ये काय बोलायचं एक आणि करायचं एक. अडाणींना आता तुम्ही, माझी पत्रकारांना विनंती आहे की MSEBच्या इथल्या ऑफिसमध्ये जाऊन इरिगेशनची मागची बाजू जाऊन बघितली तर मागचा एक अख्खा फ्लोअर हा अडाणींना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये स्वतः जाऊन बघितला तर तुम्हाला लक्षात की आज प्रत्येक ठिकाणी हे मीटर्स बसवले आहेत. मीटरचे कॉन्ट्रॅक्ट, आम्ही या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध मोर्चा काढला होता कलेक्टर. त्यावेळी मी या मीटरमध्ये ज्या कंपन्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी भाजपला या ठिकाणी पैसे चेकनं किती दिले त्याची आकडेवारी या ठिकाणी आहे. आणि हा भ्रष्टाचार हा आहे मीटरचा त्या ठिकाणी आता सक्ती चालू झालेली आहे. त्यामुळे आमचा विरोध तर आहेच, परंतु लोकांनी देखील जागरूकपणे याला विरोध करणं अपेक्षित या ठिकाणी. कारण की एकदा ते मीटर स्मार्ट नाही असं ते म्हणतात, उद्या ते स्मार्टच आहे. मोबाईल जसा रिचार्ज आपण करतो तसंच ते करावं लागेल, नाहीतर घरातली वीज कधीही या ठिकाणी वरून बसून मुख्यमंत्री बंद करू शकतात.